नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. बल आणि बुद्धीचे दैवत असलेले महाबली हनुमान यांची आज जयंती. त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमरावती शहरातील श्री क्षेत्र गाणगापूर देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिषेक व महाआरती झाल्यानंतर पहाटे 6 वाजल्यापासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. उद्योजक श्रीमती नीता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते. उद्योजक श्रीमती नीता अंबानी यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व वंदना गाडीलकर यांनी यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत असून या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा यासाठी प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज धाराशिव शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रशासकीय अधिकारी व विद्यार्थी यांनी शहरातून सायकलवर फेरी मारून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून मतदान करावे व निवडणुकी संदर्भात काही अडचणी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन केलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 7 मे रोजी लोकसभेची निवडणूक प्रस्तावित आहे आणि या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीने मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा यासाठी प्रशासनातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याच्यामध्ये आज सायकल स्पर्धा आणि उद्या मानवी रांगोळी यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आमच्या या सर्व आमचे जे स्वीपच्या अंतर्गत असलेल्या वेगवेगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचा उद्देश एकच आहे की सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानात सहभाग घ्यावा आणि आपला ही लोकशाहीचा पर्व, कारण ज्याला आपण एक लोकशाहीचा हा महोत्सव जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला दर 5 वर्षांनी एक आपलं मत मांडण्याचा आपला जो अधिकार मिळतो त्या अधिकाराचा आपण वापर करावा. आणि या संदर्भात कुठलेही आपल्याला निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आमचे कोणतेही तहसील कार्यालय असेल, SDO कार्यालय असेल, कोणत्याही आमच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपण आपले एखादी तुमची काय अडचण असेल तर दूर करू शकता. जय हिंद. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मागच्या 4 दिवसात झालेल्या अवकाळीमुळे शेती पिकाला मोठा फटका बसलाय. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील मारडीतील 500 केशर आंब्यांची झाडे जमीनदोस्त झाली आहे. ऐन काढणीला आलेला आंबा मातीमोल झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. काका काय सांगाल, किती नुकसान झालेलं आहे, किती हे होते तुमचे झाड होते? मी बाळासाहेब किसनराव पाटील, मारडी तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी साधारण याची लागण 3 वर्षापूर्वी म्हणजे 2021 मध्ये याचे केशर जातीचा आंबा कोल्हापूरहून रोपे आणले आणि त्याला लागण झाल्यानंतर आता ही 3रं वर्ष आहे आणि पहिलं पीक आहे. या पहिल्या पिकामध्ये ह्या गेल्या 8 दिवसाच्या वादळामध्ये पाऊस आणि वादळ याच्यामध्ये माझं लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काय प्रशासनाकडे मागणी? प्रशासनाचे त्यांचे लोक येऊन गेले, कृषी खात्याचे. त्यांनी याचे फोटो वगैरे घेऊन सगळे माहिती घेऊन त्याने आम्ही फॉर्म वगैरे भरून ते दिलेलं आहेत. परंतु आता शासनाचे ते आता शासन हा सध्या विलक्षणच्या ह्याच्यामध्ये गुंग आहे. शासनाला आता शेतकऱ्याकडे बघण्याकडे वेळ आहे का नाही मला तर माहीत नाही. परंतु आमची मागणी आहे की बाबा जास्तीत जास्त आम्हाला त्यांच्याकडून भरपाई मिळावी म्हणून. किती झाडं आहेत आणि कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे? हे साधारण माझे केशर जातीची झाडं साधारण 550 झाडं आहेत आणि ह्या 550 झाडामधून साधारण कमीत कमी मला 5 टन माल निघण्याची अपेक्षा होती. आणि ह्या 5 टनामधून आता अशा पद्धतीनं फार मोठं नुकसान तुम्ही पाहिल्याप्रमाणे झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आज तर मी काय सांगू शकत नाही की रोज वादळ आणि रोज पाऊस होत आहे, की कितपत माल आमच्या पदरात पडतोय आणि कितपत विक्री होते मी आज याच्यावरती भाष्य करू शकत नाही.
राणा कडू हे वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावतीच्या सायन्स मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण होणार आहे. उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहांची सभा याच मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केलाय. तर बच्चू कडू यांच्या उमेदवाराची प्रचार सभा देखील याच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कडू आणि राणा एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळतंय. बच्चू कडू यांनी हे मैदान आरक्षित केलं असून त्याच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचं पाहायला मिळालंय. मात्र रवी राणा यांच्याकडे परवानगी नसताना अमित शहा यांच्या सभेसाठी राणांनी सभामंडप उभारलाय. तर आज प्रशासनाने आम्हाला मैदान खाली करून द्यावं, अन्यथा 1 लाख शेतकरी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. हा जो पेंडॉल आहे, या पेंडॉल उभारणीचं काम तुम्ही कधीपासून सुरू केलेलं आहे आणि कोणाच्या वतीने सुरू केलेलं आहे? माझं नाव राजेंद्र महाजन आहे. महाजन डेकोरेशन माझी फॉर्म आहे कवारनगर अमरावतीमध्ये. आणि हा जो पेंडॉल उभारणीचं काम श्री रविभाऊ राणा यांनी मला दिलेला आहे आणि 4 दिवस झाले पेंडॉलचं काम चालू आहे. हा मंडप 300 बाय 600चा मंडप आहे आणि त्याच्या हिशोबाने ते 25,000 चेअरची व्यवस्था आतापर्यंत सांगितली होती, ती तयार चालू आहे. आणि काही सोफे पण आहे, 200-300 सोफे राहील. असं हे खाली मला लाईट, पंखे, साऊंड सिस्टीम असं पूर्ण ऑर्डर श्री रविभाऊ राणा यांनी दिलेलं आहे मला आणि त्याचं काम चालू आहे. कधीपर्यंत पूर्ण होईल? आज संध्याकाळी मी पूर्ण ओके द्यायचं त्यांच्याशी बोलून चुकलेलं आहे. आज संध्याकाळी पूर्ण होऊन जाईल. वंचित बहुजन आघाडी आज दिंडोरी आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार जाहीर करण्यात आले. नाशिकमधून करण गायकर आणि दिंडोरीमधून मालती थविल यांना उमेदवारी घेण्यात आली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्यानं आता नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे तगडे आव्हान असले तरी आरोग्य, शेतकरी, शिक्षण या मुद्द्यावर मी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे माझी निवडणूक जनताच हातात घेईल असा विश्वास करण गायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केलाय. आणि काय आपल्या भूमिका या पुढच्या काळामध्ये नाशिक लोकसभेसाठी असणार? नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं व्हिजन हाच आमचा अजेंडा असणार आहे. शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण या धोरणांवर सकारात्मक काम करून बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव असेल, मराठा समाजाला आरक्षण, ही जी भूमिका माझी 15 वर्षापासून आहे, इथून पुढेही ती त्याच पद्धतीनं राहणार असून या मतदारसंघात जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण हे इतर लोक करतील. आम्ही विकासाचं राजकारण करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांची जी भूमिका आहे, त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा एक वारसा आहे, त्या वारसाचे ते विचार जपतात. म्हणून वंचितची उमेदवारी या ठिकाणी घेऊन 12 बलुतेदार, 18 पगड जातीच्या सगळ्या जनसमुदायाला सोबत घेऊन ही उमेदवारी जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आज महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांच्या वतीनं साईबाबा मंदिर ते प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या 26 तारखेला महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भाजप निशाणी समोरील बटन दाबून मतदार राजांनी त्यांना निवडून आणावं असं आवाहन आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व मतदारांना केलंय. प्रचाराची धुमाळ चालू आहे आणि आता 3 दिवसावर मतदान आहे. त्या निमित्ताने महायुतीचे उमेदवार लाडके प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या प्रचार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी रॅलीचे काम चालू आहे, म्हणजे संपत आहे आणि लास्ट टप्प्यामध्ये असल्यामुळं 1 दिवस मतदान प्रचार एकच दिवस राहिलेला 2 दिवस आणि यासाठी बऱ्याच ठिकाणी म्हणजे विष्णुनगर तरोडा भागातील हे सुद्धा प्रचार रॅलीची सुरुवात झालेली आहे. या उपस्थिती विनायक सगर, आमचे धम्मा कदम नगरसेवक संतोष मुळे आणि बंडू देशमुख हे सर्व उपस्थित, मुख्य आमचे चव्हाण साहेब, सुशील, सर्व आमचे मनमीत, सर्व आमची गावकरी मंडळी, मित्रमंडळी या भागातील सर्व या प्रचारामध्ये सामील झालेले आहे आणि प्रचार जोरात चालू आहे. कमळाला बटन दाबून मतदान करावे ही सर्वांना विनंती करत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी घोलपवाडी येथून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. घोलपवाडी येथील ग्रामस्थांनी सुनेत्रा पवार यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. आजवर अजित पवार यांनी नेहमीच इंदापूर तालुक्याला झुकतं माप दिलंय. बारामतीला लागूनच असलेला हा तालुका म्हणजे आमचं कुटुंबच आहे, त्यामुळे इंदापूरची जनता भक्कमपणे आम्हाला साथ देईल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलाय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज रेवंदळा येथे ज्येष्ठ निरूपणकार आणि समाजसुधारक पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिन धर्माधिकारी तसेच राहुल धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतलेत. याप्रसंगी आमदार महेंद्र दळवी, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, नगरसेवक राहुल दामले, शैलेश पाटील आदी जण उपस्थित होते. समता परिषदेच्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. दिल्लीत आपले प्रतिनिधी म्हणून भुजबळ साहेबांना पाठवण्याची प्रत्येकाची मागणी आहे. तसंच अनेक मराठा कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. दिल्लीतून चमत्कार होईल ही अपेक्षा असल्याचं बोललं जात आहे. तर अखेर शेवटच्या दिवशी भुजबळ उमेदवार होणार याचा समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे. आदेशानुसार प्रत्येकजण कमी वेळेत भुजबळ यांना निवडणूक आणणार याची प्रत्येकाची ग्वाही आहे. छगन भुजबळ मात्र या बैठकीला अनुपस्थित होते. आज नाशिक जिल्हा समता परिषदेची बैठक झाली. त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली आणि आदरणीय भुजबळ साहेब जे दिशानिर्देश देतील त्याप्रमाणे पुढे काम करण्याचं ठरलं. काही साहेबांना आपल्या समता परिषदेकडून आग्रह की लोकसभा लढवा वगैरे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि त्या संदर्भात साहेबांनी आता काय स्पष्टीकरण दिलेलं आहे. महायुतीचे तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या छत्रपती घडामोडी. अशाच संभाजीनगरचे घडामोडींसाठी उमेदवार पाहत राहा चंद्रकांत न्यूज खैरे यांचे 24 उमेदवारी मराठी. अर्ज भरण्याआधी त्यांच्या